भारतातील विद्यार्थ्यांनी त्या पाठिंबा देण्यासाठी आल्यानंतर त्यांना अमानुषपणे लाठीचार्ज झाला त्यांच्यावर. म्हणजे तुम्ही दरोडेखोराला सुद्धा इतक्या चुकीच्या पद्धतीने मारहाण करत नाही, इतक्या चुकीच्या पद्धतीने माझ्या विद्यार्थिनीला मारहाण केली. नीट सारखी परीक्षा जे मुलं वर्ष 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास करतात आणि कुठेतरी नीटची परीक्षा दिल्यानंतर त्या परीक्षेमध्ये पेपर फुटीमध्ये घोटाळा होतो आणि तो घोटाळा झाल्यानंतर 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्याचबरोबरीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल टीईटीचा पेपर फुटला. म्हणजे जे उद्याचं भारताचं भविष्य आहे, उज्ज्वल भविष्य आहे, त्यामध्ये जर पेपर फुटीसारखे प्रकार होत असतील आणि माझ्या मुलांना आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर त्या गोष्टीचा निषेध म्हणून तुम्ही एक 25-26 दिवस झाले सोनमजी असो किंवा अभिजित दिपके असो हे उपोषण करत असताना अनेक भारतातील विद्यार्थ्यांनी त्या पाठिंबा देण्यासाठी आल्यानंतर त्यांना अमानुषपणे लाठीचार्ज झाला त्यांच्यावर. म्हणजे तुम्ही दरोडेखोराला सुद्धा इतक्या चुकीच्या पद्धतीने मारहाण करत नाही, इतक्या चुकीच्या पद्धतीने माझ्या विद्यार्थिनीला मारहाण केली. या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन आंदोलन करत आहे. त्यामध्ये इतक्या भयानक गोष्टी समोर आल्या. तुम्ही पाहिलं असेल माझ्या समोर एक कीर्ती भालेराव म्हणून एक मुलगी ही आता उपस्थित आहे. कीर्ती भालेराव तिचा ज्या वेळेस अँसर की जर आपण चेक केली, अँसर कीवर तिला 580 मार्क पडणं अपेक्षित आहे. किती? 580 मार्क होतात अँसर कीवर. अँसर की तुम्हाला दिली जाते, अँसर कीवर 580 मार्क तिला पडतात आणि तिचा ऑनलाईन रिझल्ट मध्ये तिला फक्त 50% मार्क आहेत. किती? 50 मार्क आहे, 50च मार्क आहे. अँसर कीवर तिला 580 ही अँसर की आहे तिची. अगं ही कीर्ती भालेराव म्हणून मुलगी आहे, तिला 580 मार्क पडणं अपेक्षित होतं, त्यावर तिला दिले 50 मार्क. त्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 विषयावर तिला 0 मार्क आहेत. 0 मार्क आहेत. हा समोर नीटचा रिझल्ट आहे. त्याचबरोबर माझ्या समोर एक विषय दुसरा एक शिंदे अथर्व नितीन म्हणून आहे. शिंदे अथर्व नितीनचा हा रिझल्ट आहे. त्या रिझल्ट मध्ये त्याला 179 मार्क दिलेत. किती? 179 मार्क. दुसऱ्या परत ऑनलाईन मध्ये त्याला दिलेत 502 मार्क. 502. पण ऑनलाईन रिझल्ट मध्ये किती दिलेत? 179. त्या मुलाला सुद्धा 179 मार्क. त्याची अँसर की जर चेक केली तर त्याला अँसर कीवर त्याचे मार्क होतात 502 मार्क. अँसर कीवर 502 मार्क होतात. आता जर उद्या नीट सारख्या विभागाला जर जाब विचारायला प्रयत्न केला तर तिथं या विद्यार्थ्यांना उभा सुद्धा केलं जात नाही. म्हणजे या मुलांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही ना. आत्महत्या या गोष्टीला जबाबदार कोण आहे? सरकार आहे.